पोझिशन आहे. आपल्याला हे पकडून चला पुढच्या वर्षीपर्यंत मिळून जाईल. सगळे गेलेले हाय कॅस्टलमधले सगळे गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये स्टेलरमधले आपण इंडिव्हिज्युअली ॲम्युनिटीज दिल्या आहेत 25+. आणि ह्याचं काम आता कंप्लीट झालं. लोकांनी पोझिशन घेतलं या साईडला. म्हणजे बजेट याच्यामध्ये पण गार्डन तुम्ही दिलेलं आहे. पार्किंग स्पेस बघू मोठी आहे बघा. दुसऱ्या बिल्डिंगची बिल्डिंग ही वाली ही 4 नंबरची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये 2 विंग आहेत. ए विंग काका सोडा आम्हाला अंजाला डायरेक्ट. तुम्ही पण जरा तुम्ही पण राहा. हां उद्या निघू परत. मार्क्सचं प्रीमियम पण बजेटमध्ये असलेले फ्लॅट्स. आता म्हणजे पाहणार 2 BHK आहे. सॅम्पल फ्लॅट नाही, रेडी फ्लॅट आहे ते. अच्छा आपण तिकडून आलो ना असे. हां अरे नॉट बॅड. अच्छा हा गार्डन एरिया आहे. गार्डन एरिया आहे, स्विमिंग पूल आहे. अच्छा एक्स्ट्रा सगळ्यात मोठा कारण फ्रंटला पडतो. ह्याच्यामध्ये कमर्शियल काही पण आहेत, शॉप पण आहेत. आणि प्लस महाराष्ट्र बिल्डर आहे तर जागा पण तुमचीच आहे, फंडिंग पण तुमचंच आहे. असं नाही की बाहेरून काय घेतलंच नाही. रूफटॉप गार्डन असेल किंवा टेनिस कोर्ट असेल, बास्केटबॉल म्हणजे टेनिस कोर्ट पण आहे. यस टेनिस कोर्ट पण दिले, बास्केटबॉल पण. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब ट्रॅव्हल ग्रामरच्या मनापासून स्वागत म्हणजे अगदीच म्हणून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट आहे. जर कोणाला पण मुंबईजवळ पनवेल साईडला बजेटमध्ये घर घ्यायचं असेल ना तर तुम्हाला हा व्लॉग ठरणार आहे फायदेशीर. नक्कीच हा व्लॉग पूर्णपणे पहा. तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी बजेट पण आणि थोडं प्रीमियम पण दाखवणार आहे फ्लॅट्स. आता आपण उभे आहोत खांडेश्वरमध्ये. खांडेश्वरमध्ये कोणार्क म्हणून बिल्डर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवते कुठचे फ्लॅट आपण पाहणार आहेत ते. हे त्यांचं ऑफिस आहे कोणार्कचं. आपण जाऊया आत. चला हे बघा आपण एंटर केलं की हे त्यांचं ऑफिस आहे. इकडे रिसेप्शन रूम इकडे आहे आणि आपण आतमध्ये जाऊया. आणि हे राहुल साहेब नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. आणि हे बघा आम्ही ओपनच करून ठेवले ते पॅम्पलेट ब्रोशर. तर आपण आज कुठचे फ्लॅट बघणार आहोत. एक म्हणजे एक बजेटवाला आहे आणि एक प्रीमियमवाला आहे. प्रीमियमवाला आहे. तर पहिल्यांदा आपण बजेटवाला बघूया. तर आपण हा बजेट ह्याच्यामध्ये की नाही हा आता आपला 4th फेज चालू आहे. ओके तर ह्याच्यामध्ये टोटली 4 बिल्डिंग आहेत आणि 10 विंग आहेत. ह्याचं ऑलमोस्ट आपण आता साईटवरती गेल्यानंतर ना आपल्याला समजेल की टोटली ह्याचं काम जे आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे 70 ते 75% काम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहेत. म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शन नियर बाय पोझिशन आहे. आपल्याला हे पकडून चला पुढच्या वर्षीपर्यंत मिळून जाईल 4थ्या फेजचं. आणि ह्याच्याच अलीकडे आपण 3रा फेज जो आहे तो पण कन्स्ट्रक्शन त्याचं चालू केलेलं आहे. त्याचं प्लिंथ लेवलला काम आहे. ओके आणि 5वा फेज पण आपण चालू करतो. ओके म्हणजे इन शॉर्ट लवकर आपला पोझिशन. येस नियर बाय पोझिशन. आता याच्यामध्ये हाच प्रोजेक्ट आहे. फेज 4 आहे याच्यामध्ये आणि ह्याचं काम ऑलमोस्ट झालेलं. त्यामुळे नियर बाय पोझिशन आपल्याला हा लवकर घेऊन आपण लवकर राहायला जाऊ शकतो अशा हिशोबाने आहे. ओके आणि दुसरं प्रीमियम जे आहे ते प्रीमियम जे आहे तो आपला हा प्रोजेक्ट आहे कोणार्क. येस तर आता ह्याच्यामध्ये आता हे तुम्ही 3 बघितले. तर आता आपण 4था फेज पण लॉन्च केलेला आहे. जसं की हाय कॅस्टल बोलला, स्टेरल बोलला, एस्ट्रा बोलला आणि ओरायन. ओके हा आपला 4था फेज आहे ओरायन. ओके तर ह्याचं डिझाईन असं आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपण बोलायला गेलं की हा जो आहे हा MSRDCचा 24 मीटरचा रोड आहे. ओके देन त्याच्यानंतर ना आपली एंट्री ते इकडून एंट्री हा 3रा फेज आहे आपला. ओके म्हणजे फ्रंटला जो 3रा फेज आहे त्याच्यानंतर ही एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर ना आपण जे मागच्या वेळेस बघितलेलं कोणार्क हाय कॅस्टल हा आपला ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. ओके म्हणजे ह्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी. आपल्याला सरळ गेल्यानंतर ना हा 2रा फेज लागतो. ओके राईट साईडला आणि त्याच्यानंतर सरळ गेल्यानंतर ना हाय कॅस्टलच्या एक्झॅक्टली बॅक साईडला आपल्याला हा 4था फेज आहे. जे की आत्ता सध्याला ह्या 4ही फेजचं काम चालू आहे. फक्त आपल्या हाय कॅस्टलचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. 2nd फेजचं जो आहे कन्स्ट्रक्शन त्याचा एक 6-7 माळ्यापर्यंत झालेलं आहे. आणि ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे प्लिंथ लेवलला आहे आणि ह्याचं पण प्लिंथ लेवलला आहे. असं टोटल 4 फेजचं कन्स्ट्रक्शन रनिंग आहे. आणि हाय कॅस्टलचे मोस्टली रूम्स सगळे गेलेले हाय कॅस्टलमधले सगळे गेलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये स्टेलरमध्ये आहेत अवेलेबल आणि 3rd फेजमध्ये पण म्हणजे आपल्या ॲस्ट्रामध्ये पण आहेत आणि 4th फेजमध्ये पण आहेत अवेलेबल. ओके म्हणजे ह्याच्यामध्ये प्लस आपण म्हणजे 25+ तुम्हाला तर सांगितलेलं मी 25+ ॲम्युनिटीज आहेत. पूर्ण इंडिव्हिज्युअली प्रत्येक टॉवरला आपण इंडिव्हिज्युअली ॲम्युनिटीज दिल्या आहेत 25+. ह्याचं लेआउट वगैरे असे आहेत बघा. 1 BHKचे लेआउट हे 2 BHKचे लेआउट आहेत. म्हणजे प्रत्येक बिल्डिंगचं हे स्ट्रक्चरल प्लॅन वेगवेगळा आहे. हा आपला 3रा फेज आहे कोणार्क एस्ट्रा. ओके
ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला म्हटलं प्लिंथ लेवलला कन्स्ट्रक्शन आहे. ह्याचे लेआउट असेल. ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे 1 BHK आणि 2 BHK आहेत. 1 BHK जो मोठा एरिया आहे तो 3rd फेजमध्ये आहे. म्हणजे फर्स्ट फेजमध्ये जो 1 BHK त्याच्यापेक्षा मोठा 2nd फेजमध्ये म्हणजे स्टेलारमध्ये आहे. आणि स्टेलारपेक्षा जो मोठा 1 BHK तो 3rd फेजमध्ये ॲस्ट्रामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 BHK पण मोठे आहेत. म्हणजे आपण काय केलं की हाय कॅस्टलपेक्षा मोठे फ्लॅट स्टेलारमध्ये, स्टेलारपेक्षा मोठे फ्लॅट ॲस्ट्रामध्ये आणि जे नॉर्मल 2 BHK ते आपल्या 4th फेजमध्ये आहेत. अच्छा, म्हणजे 4th फेजमध्ये फक्त 2 BHK आहे. येस. आणि तरी एरिया किती असेल तरी अंदाजे? एरिया पकडून चला 642 पासून एरिया चालू आहे 1 BHKचा. ते आपला 730 पर्यंत आहे 1 BHK. आणि 2 BHKचा एरिया येतो 940 पासून आपल्याला 1150 पर्यंत आहे 2 BHKचा. हे असे 4 फेज आहेत. एक चांगले त्यांनी सगळे डिटेल्स दिले, दाखवले कसं आहे, केवढे मोठे फेज आहेत, डिटेल्स मध्ये कळेल ऍक्च्युली. ह्याच्यामध्ये आहेत ना जोडी फ्लॅट पण आपण देऊ शकतो. जोडी फ्लॅट म्हणजे 1 BHK पाहिजे एखाद्याला, 2 BHK पाहिजे बाजूबाजूला तरीही भेटून जाईल. म्हणजे ज्याला स्पेस, काय लोकांना स्पेस मोठा पाहिजे असतो तर तसे पण आहेत. हे आपण ऍडजस्ट करू शकतो. स्टेलरमध्ये समजा एक बाजूबाजूला 1 BHK तर बाजूबाजूला 1 BHK पण आपण देऊ शकतो. येस. आणि हा आपला बजेटवाला. येस, हा बजेटवाला आहे. हे एक्झॅक्टली 3rd फेजचं बघा ब्रोशर. ते पण बजेटवाला हा पण एक्झॅक्टली हे सेमच प्रोजेक्ट अच्छा. आहे. हा जो आहे हा आपला 3rd फेज आहे. म्हणजे ह्याचं प्लिंथ लेवलला काम आहे आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन 75% झालेलं आहे. येस. म्हणजे पोझिशन वगैरे ह्याचं नियर बाय पोझिशन आहे. ह्याचं पोझिशन आपल्याला नेक्स्ट इयर भेटेल आणि ह्याचं 2028 पर्यंत भेटेल. हे 27 मध्ये भेटेल, हे 28 पर्यंत भेटेल. येस. तर पहिलं आपण हे पाहून घेऊया ना. येस, हे पाहून घेऊया आपण, नंतर हे पाहूया. ओके. तर मंडळी आपण निघूया आता. लास्ट टाइम होते आपले राहुल साहेब, बरोबर. राहुल साहेब येत नाही आहेत, जिवरा साहेब येत आहेत. आणि एक बरं आहे की जर तुम्ही इकडे यायचं असेल तुम्हाला पनवेल आणि खांडेश्वर तुम्हाला पिकअप ड्रॉप अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला असं रिक्षा गरज नाही आहे. तुम्ही सांगून पनवेलला पिकअप करा, ते ड्रॉप वगैरे करतात. तर हे चांगलं आहे. चल निघूया आपण आता. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. मंडळी आपण गाडीत बसलो, निघतोय. तर सरळ आहे कळंबोली सर्कल ना? बरोबर. ओके. इथून आता वरती जाणार वरती आपण. आणि आपलं फेसला तिकडे चाललोय आपण. आजूबाजूला कॉलेजेस वगैरे आहे सर्व. हा जो रूट आहे ना, हा रस्ता आहे ना, हायवे, हा आपला पूर्ण एअरपोर्टला जातो रस्ता. अच्छा, एअरपोर्ट रस्ता पूर्णपणे. ओके. ब्रिज चढला ना लगेच आपला एअरपोर्टचा परिसर लागतो पूर्ण. हा, JNPT रोड. बरोबर. म्हणजे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आणि पुढे अट्टस लागतो इथे, पण अट्टस हाच रस्ता आहे ना जायला. बरोबर. हा. आणि आता कसं अटलसेतूमुळे खूप जवळ पडलं मुंबई. खूप म्हणजे साऊथ मध्ये पूर्ण जवळ पडलं. ॲक्च्युली खूप जवळ पडलं. बरोबर. तुम्हाला माहिती आहे हा आपला नेहमीचा रस्ता आहे. आपण जातो गावी या रस्त्याने. पार्टी आपलं अटल सेतू वगैरे आहे अजून गावच्या लाईफमध्ये. आणि इकडे तर खांडेश्वर लेफ्टला तर खांडेश्वर ना. हां, लेफ्ट खांडेश्वर आहे इकडे. पुढे हे पडसे फाटा आहे. हां, फळेगाव पुढे. बरोबर. हां, ते बिल्डिंग आहे ना मोठे हां. पडसे फाटा आहे. म्हणजे तुम्ही बघत पण मसाला इकडे इकडचं बिल्डिंग जे आहे ह्याची म्हणजे हाईट आहे हां. कमी आहे. 7 माळा 10 माळा बघताय. अच्छा. तिकडे पुढे पडसे फाटा मोठे टॉवर तिकडे बनले. त्या साईडला बनले. इकडे एअरपोर्ट असल्यामुळे तिकडे मोठे टॉवर तिकडे गेले टॉवर. हां, म्हणजे इकडे जरा अलाउड नाही केलं. अलाउड नाही, परमिशन नाही आली. परमिशन नाही. ओके. म्हणजे फ्लाईट उडणार ना त्यामुळे. हां, बरोबर. इकडे त्याच्यामुळे परमिशन नाही. मॅक्सिमम 7 माळे ना. हां, काय एअरपोर्टमुळे 7 माळे केले. बाकीचे फळीचे फाटा सर्व मोठ्या टॉवर केले आता. आपला हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. इकडून तरी किती जवळ आपलं? इथून बरोबर 10 मिनिट लागतात. 10 मिनिटं. बरोबर. किंवा 7-5 मिनिट लागतात. बरोबर. दुसरी गोष्ट इथून आपल्याला हे पण येते पनवेल पासून पुढे लोकल ट्रेन पण येते. अच्छा. जे की पनवेल टू कर्जत लोकल ट्रेन असणार आहे. अच्छा, तसं. त्याच्यामध्ये ह्याकडे नियरबाय स्टेशन असणार आहे. चिखले स्टेशन आहे, भिंगार स्टेशन, मोपे स्टेशन आहे आणि कर्जत स्टेशन. त्यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे ना हां. ह्याच्यामध्ये इकडचे जवळपासचे काही एरिया आहेत ना, म्हणजे एरिया आहे ना त्यांना इकडचे स्टेशन जवळ असणार, चिखले स्टेशन वगैरे. ओके. म्हणजे आता कसं म्हटलं तर इथून म्हटलं तर बोललो ना आपण की इथून तुमचं जायचं म्हटलं स्टेशनला तर कुठे जाणार पनवेल स्टेशनला करंटली. पण आता तिथे चालू होतं स्टेशन. हा चालू होतं. चिखले स्टेशन जो की 2-3 महिन्यामध्ये पूर्ण फायनल स्टेजला आलेला आहे. ओके. हां, काम चालू आहे. पण ऐकलं होतं. पूल आलाय ते बघितलं ना पनवेल स्टेशनला पूर्ण हे बनलं, मोठे मोठे प्लॅटफॉर्म बनले. त्यामध्ये इकडचे 2 लाईनी पडल्यात ना, ते पनवेल टू कर्जत लाईन आहे. बरोबर. तसं. आणि हा जो आता दिसतो ना आपला हायवे, आपण मोठा हायवे करतात असं. आणि इथे समोर वरून ब्रिज बनतोय नवीन एक मोठा. बरोबर. आपण आता आलो ना ब्रिज एअरपोर्टच्या इकडून, तर हा ब्रिज पुढे कनेक्ट करून डायरेक्ट कोण फाट्यावर उतरणार आहेत. म्हणजे खालची ट्रॅफिक पूर्ण कमी होणार. बरोबर.
आणि समोर एनएमटीची बस आपल्या ज्या रेग्युलर बस असतात ना वगैरे डेपोट सोडतात त्या पण बस थांबतात पुढे आपल्या ऑफिसच्या बाहेर समोरच. बरोबर त्याची कनेक्टिव्हिटी काही प्रॉब्लेमच नाही. शेअरिंग रिक्षा आहे, बरोबर. आपली इकोटा रिक्षा पण आहे, इकडे हा तिथे पण असतं असे पण अवेलेबल बस आहे, ओके. सगळं कनेक्टिव्हिटी आहे. आणि आता कसं हल्ली खूप लोक मुंबई गोवा हायवे साईडला की मुंबई पुणे एक्सप्रेस साईडला घरं बघतायत, कारण ते बजेटमध्ये पण आहे आणि कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. मुंबई जवळ आहे, गाव जवळ आहे, अलिबाग जवळ आहे, सर्व जवळ आहे ॲक्च्युली. आणि वातावरण पण खूप चांगलं आहे. हो वातावरण चांगलंच आहे, नो डाऊट आहे, चांगलंच आहे. आणि इथं पण लेफ्टला वाटायचं आहे. लेफ्ट पुढे वाटायचं. आपली छत्रपती युनिव्हर्सिटी आहे पुढे. हां तिकडे युनिट आहे, बरोबर. हो लास्ट झाडाजवळ. म्हणजे इथे आपण लेफ्ट वळतो आणि बरोबर बस थांबते बरोबर. आणि पुढे थोडं हल्ली 1-2 मिनिटावर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे ना तिकडे त्या साईडला. शेअरिंग रिक्षा आहेत ना, हां. मग फक्त पनवेल तिकडे पण पूर्ण शेअरिंग रिक्षा वगैरे अवेलेबल आहे. पनवेल डेपोट सोडतो तुम्हाला ओके. असं. आणि खांडेश्वर वगैरे पण सोडतात. खांडेश्वरला सोडत नाही, फक्त पनवेल सोडतात. अच्छा पनवेलला स्टेशनला डेपोला खांडेश्वरला सोडू शकता, पण तुमची पर्सनल असेल तर. पर्सनल बरोबर कळलं मला. शेअरिंगवाले बरोबर हां कळलं मला. तसं आहे ते हां. तसा पूर्ण खाली उतरा रस्ता आहे. तुम्ही आले तेव्हा पूर्ण रस्ता पण नव्हता हो. मी तेच सांगतो, मी लास्ट टाइम पण मी आलो तुम्ही त्यांच्याकडे, मग तेव्हा मी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, आपला चॅनल आहे तो, मला फरक जाणवेल. काम आता कितपत झालं आहे, काम खूप फास्ट चालू आहे. आता आपण पाहूया ऍक्च्युली किती काम झालेत ते. राईटला वळलं ना साईड चालू होती. अच्छा म्हणजे हार्डली हायवे पासून फक्त 150 मीटर. हां हार्डली 2-3 मिनिटं आलो आपण आतमध्ये. हां एकदम जवळ आहे, एकदम हायवे पासून एकदम जवळ आहे. जय मल्हार म्हटलेलं जय मल्हार आपण. हे मला हां बरोबर आलो थांबलो होतो ते. सगळे जे फेस आहेत ना सगळे फेस 1 चे आहेत. ओके. बिल्डिंग आहे. आणि चौथा फेसचं काम चालू झालंय. हां आपण तिकडे थांबलो होतो. म्हणजे मला बरोबर आठवतोय जेव्हा मी लास्ट टाइम इकडे आलो होतो ना, तेव्हा ह्याचं काम चालू होतं आणि ह्याचं काम आता कम्प्लीट झालं. लोकांनी पोझिशन घेतलं या साईडला. त्याला सही आहे. आणि समोर उजाड होता. हा ॲक्च्युली समोर उजाड होता यार. ॲक्च्युली म्हणजे सपाट होतं समोर. हा प्लेन होता. तरी किती माझी बिल्डिंग असणार, एवढीच आहे की? ओके. टाईलचं काम बाकी झालंय. अच्छा पूर्ण बनले, टाईल्स काम बाकी झालं. हां इकडे आम्ही आतमध्ये जेव्हा गेलो होतो आणि रूम बघितले होते. आता बघा काय बात आहे, सही आहे. हां बरोबर बरोबर बरोबर. सही आहे. हां हां इथे शूट केलं आतमध्ये जाऊन. आणि इकडून मग बघ समोर दाखवलं, समोर पूर्ण सपाट होतं, हे सपाट होतं पूर्णपणे. म्हणजे हे हा थर्ड फेस आहे. पाठवून आलो ना आपण. हां लिहिलं बघा जय मला आपण फेस 1 फेस म्हणजे टोटल 3-4 बिल्डिंग आहेत. ओके. हा फेस 2 आहे. हा फेस 2 आहे. हा जे क्लीन पडले ना फेस 3 आहे. हा फेस 3 आहे. ओके. फेस 3 च्या आधी आपल्या फेस 4 ची सीसी लवकर आली, त्यामुळे आपण अच्छा ओके तसं केलं. पूर्ण फेस 4 आहे. ओके. फेस 3 आहे. ह्याच्यामध्ये फ्लॅट अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये फ्लॅट अवेलेबल आहेत, ते बघूया आधी. अच्छा पूर्ण म्हणजे पूर्ण सोल्ड आउट झालेला आहे. हा पूर्ण सोल्ड झालेलं. सोल्ड आउट पूर्ण झालं. तो तर ह्याला माल अच्छा आहे. हा इला 7 महिन्यात काय नव्हतं, आता बघा सही आहे. स्पेस वगैरे चांगली आहे आतमध्ये. आतमध्ये स्पेस बघा केवढी मोठी आहे, म्हणजे पार्किंगला वगैरे स्पेस चांगली आहे इकडे. स्कूटी जातात. हां कचकच नाही असं सुटसुटीत आहे. हां वेंटिलेशन चांगलं आहे. या बजेटमध्ये आहे. बजेट सेगमेंटमध्ये आहे. हां हा पूर्णपणे बजेट सेगमेंट आहे. विचार कर, बजेट सेगमेंट एवढं चांगलं आहे, क्या बात आहे. आणि स्पेस बघा, म्हणजे ही एक बिल्डिंग बघा आणि ही एक बिल्डिंग बघा. हा ॲक्च्युअली चांगली स्पेस आहे. ते पूर्ण ओपन स्पेस आहे. गार्डन हां आईला इथून मस्त वाटतं रे. ते क्रिकेट खेळतात पोरं संध्याकाळी. हां स्पेस केवढा मोठा बघा. हे काय आहे? हे आपल्याला ही आहे पाण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी ठेवले. अच्छा ओके ओके. पाणी नाही आलं तर क्लिनिंग पण करून अच्छा पाणी द्यायला. ओके ओके बरं केलं आहे. हे बघा बिल्डिंग. साठी केलेलं आहे. हां बॅकअपसाठी ते चांगलं केलं आहे. मस्त आहे, खूप छान. आणि ॲक्च्युली स्पेशियस आहे. स्पेशियस आहे. हां त्याच्यामुळे त्याची साईड पूर्ण ओपन साईडला बिल्डिंग टू बिल्डिंग नाहीच आहे. बरोबर बरोबर हो. गार्डन तिकडे आहे बघा. हां. प्रत्येक साईडला गार्डन वगैरे आहेत. ओके म्हणजे बजेट याच्यामध्ये पण गार्डन तुम्ही दिलेलं आहे. क्या बात आहे. इव्हन पार्किंग स्पेस बघ एवढी मोठी आहे बघा, पार्किंग खूप मोठी आहे. आणि 7 माळची बिल्डिंग 7 मजली बिल्डिंग आहे आणि ते सर्व सोल्ड आउट झालेले पूर्ण सोडायला झाले. आहे. आणि हा फेस किती सेकंड आहे? फेस सेकंड फेस आहे. सेकंड फेज आहे. पूर्ण सेकंड फेज आहे. आणि ती पण तुमची बिल्डिंग आहे समोरची.
इथे बिल्डिंग ह्या वाल्या बिल्डिंग अच्छा. बिल्डिंग फेज 1च्या बिल्डिंग आहेत. ओके, या सर्व. त्याच्यामध्ये फक्त 5 माळ्याची परमिशन होती. ओके. 7 माळ्याची 7 माळ्याची आहे आणि 3 आणि 4ला पण 7 माळ्याची आहे. ओके. तर म्हणेल तुम्हाला फेज 2 दाखवलेला आहे. आता हा फेज 3 आहे आणि हा फेज 4 आहे. ह्याची CC आपल्याला लवकर मिळाली होती म्हणून हे काम लवकर सुरू केलं आणि ते पण उभी राहिली पण बिल्डिंग. आणि हा फेज 3 आहे, तर पण ऑलमोस्ट 6-7 महिने होऊन जाईल. मला बरोबर आठवतं आहे जेव्हा मी आलो होतो ना हे दाखवायला, तेव्हा त्या आईला हे कायच नव्हतं यार. आणि ह्याचं काम चालू होतं, आपण हे शूट केलेलं हां, आणि हे फुल उजाड होतं. म्हणजे काम खूप फास्ट आहे यांचं, खूप फास्ट आहे. बजेट लोकांसाठी तुम्हाला मी जे प्रॉपर्टी दाखवतो आहे ना ते सर्वांचं तुम्हाला मी फ्लॅटचं प्राईस सांगणार आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, ज्या लोकांना बजेटमध्ये प्रॉपर्टी पाहिजे असेल लाईक पनवेलच्या जवळ, हायवेच्या जवळ ना, तर ही प्रॉपर्टी ॲक्च्युली बेस्ट आहे. आणि प्राईस मला माहिती आहे चुम्मेश्वर प्राईस खरं, फक्त लोन बसणं महत्त्वाचं आहे. उतरायचं कुठून? हां, इकडे नाही उतरे. फक्त तुमच्या सॅलरीवर म्हणा किंवा बिझनेसवर किती लोन बसतं आहे हे तुम्ही ठरवा. म्हणून तुम्हाला मी दोन्ही दाखवतो आहे, बजेट पण आणि प्रीमियम पण, जेणेकरून तुमच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता. बाकी नक्कीच सांगेन तुम्हाला, प्रॉपर्टी घ्यायची असेल ना तुम्ही ह्यांच्याकडे घेऊ शकता. फुल ट्रस्टवरती माणसं आहेत, काही टेन्शन नाही आहे. प्लस ह्यांची कामं खूप फास्ट. आणि प्लस पॉईंट काय माहिती आहे, ह्यांची स्वतःही जागा, ती जागा जी आहे ना ह्यांची स्वतःची आहे. त्याच्यामुळे काय बाहेरून आपण त्यांनी विकत घेतल्या असाचा भाग नाही, त्यांची स्वतःही जागा आहे. आणि प्लस त्यांचं फंडिंग पण सुद्धा स्वतःच आहे, म्हणून काही टेन्शन नाही. कुठच्या बाहेरच्यांनी स्पॉन्सरशिप केली असा यातला पण भाग नाही आहे, जेणेकरून मध्ये प्रोजेक्ट बंद होईल असा पण भाग नाही. फंडिंग त्यांचं आहे, जागा मग त्यांचीच आहे, म्हणून काही टेन्शन नाही. आता आपण पाहिलेलं फेज 4, हे फेज 4ची कामं ते बघायची. तर आता आपण आहोत फेज 4मध्ये. ओके, तर फेज 4मधली ही जी बिल्डिंग आहे तुम्हाला, तर ही बिल्डिंग आहे फेज 4ची 4थी बिल्डिंग आमची आहे. इथून इथपर्यंत पूर्ण याच्यामध्ये 2 विंग आहेत, 7 माळची बिल्डिंग आहे. आणि ही वाली बिल्डिंग आहे L टाईप शेपमध्ये, ही 3 ही आहे बिल्डिंग, 3 नंबरची बिल्डिंग आहे फेज 4मधली. आणि ती तिकडे बघा ती आहे ना अशी इथून इथपर्यंत लांब पुण्यापर्यंत, हीपर्यंत 2 BHKची बिल्डिंग आहे फक्त ही. ह्याच्यामध्ये 1 BHK फ्लॅट अवेलेबल नाही आहेत, फक्त 2 BHK फ्लॅटची बिल्डिंग आहे. फक्त पूर्ण 2 BHK फ्लॅटची बिल्डिंग आहे. बाकी ही वाली बिल्डिंग ही आहे 1 BHK फ्लॅटची बिल्डिंग. म्हणजे टोटल 3 बिल्डिंग या 1 BHKची बिल्डिंग आहेत आणि बाकीची 1 नंबरची बिल्डिंग फक्त 2 BHKची बिल्डिंग आहे. असं सगळे 1 BHK आहे, बाकी 2 BHK साठी बिल्डिंग. हे बघा त्याच्यामध्ये आता टोटल 4 बिल्डिंग आहेत. त्याच्यामध्ये ही दुसरी बिल्डिंग बिल्डिंग ही वाली, ही 4 नंबरची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये 2 विंग आहेत, A विंग आणि B विंग. ओके, अशी ही L टाईपची बिल्डिंग ही वाली, जिथं 2nd फ्लोअरचं काम चालू झालेलं आहे. ओके, तर ही 3 नंबरची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये टोटल C विंग आहेत, A विंग, B विंग, C विंग. ओके, त्याच्या बॅक साईडला बघा बिल्डिंग आहे 2A 2B, म्हणजे कुठली इथून तिथपर्यंत पूर्ण. हां, तर ही 2 BHK फ्लॅटची बिल्डिंग आहे पूर्ण. म्हणजे इकडे 2 BHK फ्लॅट आहे, तिकडे 2 BHK फ्लॅट आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये 1 BHK फ्लॅट नाही आहेत. ओके, ही पण 7 माळची बिल्डिंग आहे. नंतर अशी जी L टाईप बिल्डिंग आहे ही 1 नंबरची बिल्डिंग आहे आपली. कुठली इथून अशा आतमध्ये वळली बिल्डिंग. हां, ह्याच्यामध्ये इथे बघा ह्याच्यामध्ये 1 BHK फ्लॅट आहेत, ह्याच्यामध्ये 1 BHK फ्लॅट आहेत, बाकी ह्याच्यामध्ये 2 BHK फ्लॅट आहे फक्त आहेत. असं टोटल 4था फेस आहे आणि टोटल 4 बिल्डिंग आपल्या आहेत. असं 4 बिल्डिंग आहेत. आणि पहिल्या फेजमध्ये किती बिल्डिंग आहे तरी? 3 बिल्डिंग आहेत. सेकंड फेजला पेटला 2 बिल्डिंग. हो. थर्ड फेजचं काम चालू आहे. थर्ड फेजचं काम क्लीनचं काम चालू झालेलं आहे. फोर्थचं पूर्ण थर्डला 2 बिल्डिंग आहेत. हां, 7 माळची बिल्डिंग, जास्त विंग 4 विंग आहेत. फर्स्ट फेज सोल्ड आउट आहे, फर्स्ट सेकंड पण सोल्ड आउट. हां, थर्डचा काम चालू आहे. क्लीन आहे. आता सध्या तुम्ही याचा निअरबाय पोझिशन आहे याचा. हां, 27ला पूर्ण रेडी. आणि ह्याच्यामध्ये फ्लॅट अवेलेबल आहे सध्या अवेलेबल आहे. हो, 1 BHK अवेलेबल आहे, 2 BHK अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये 2 BHK फ्लॅट गेले असतील ना फ्लॅट? बहुतेक गेले फ्लॅट म्हणजे एक काय सांगू 50 ते 60 फ्लॅट अवेलेबल आहे फक्त आहेत. ओके. जर कुणाचा कमी बजेट असेल तर इथे बेस्ट ही आहे. ॲक्च्युली बेस्ट आहे, कारण 2 BHK 1 BHK हायवे जवळ आहे, एकदम जवळ आहे. हो, 2 मिनिटावर लागले आपल्याला. कळलं ना आपल्याला. हा समोरची दिसेल प्लेन तुम्हाला, तो आहे 2 BHK आपला तो आपला आहे जो फेज 2 आहे. फेज 2 आहे बरोबर. आपला जो हा आहे तो फेज 3 आहे. आता बघितलं आपण तर फेज 4 होता. ओके, तर फेज 3चा कसं आता प्लेन लेवल आहे म्हणजे प्रॉपर दिसणार तुम्हाला, पण असा इथं लेआउट आहे म्हणजे कसं आहे असं ह्या टाईपमध्ये सी टाईपमध्ये सी टाईपमध्ये आहे. ओके, तर आपला समोर इथून पूर्ण एंट्री असणार आहे. ओके, बाकी पूर्ण साईडला 1 BHK फ्लॅट, इकडे 1 BHK फ्लॅट आहेत. बाकी त्या साईडला पूर्ण 2 BHK फ्लॅटची बिल्डिंग आहेत तिकडे. असं म्हणजे ही वाली ही 2 BHK पूर्ण 2 BHK आहेत आणि इकडे असं कोपऱ्यामध्ये पूर्ण 1 BHK फ्लॅट आहेत. असे फ्लॅट त्यामुळे 1 BHK फ्लॅट बहुतेक ऑलमोस्ट जायला आले असं झालं आहे. आणि 2 BHK फ्लॅट अवेलेबल हा सध्या आहेत. असं ओके, म्हणजे इकडे पण हां, कसं माहिती आहे का 28 आहे. पण कसं माहिती आहे का ह्याच्यामध्ये लगेच फ्लॅट काय उठतो माहिती आहे का? आता इथे फेज 2 मध्ये टोटल 270 फ्लॅट आहेत. ओके,
तर ह्याच्यामध्ये कसं असतं रेफरन्स कस्टमर खूप आपल्याकडे आहेत. बरोबर. म्हणजे इथं ज्याने बुक केलं फ्लॅट, आता तुमचे नातेवाईक इथं आले, पूजावी झाली, तुम्हाला बघणार इथे पुढे काम चालू झालं आहे. बरोबर मग तेच आपण इन्क्वायरी करतो ना, इथे मला फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून. बरोबर तसंच तिकडून इथं इन्क्वायरी करून आपला रेफरन्सने इकडचे फ्लॅट पटापट गेलेले आहेत फ्लॅट असं झालं. म्हणजे कसं असतं क्लीन लेवल असतं ना, पटकन लोन बसतो आपला आणि आपला EMI कमी असते EMI वगैरे. बरोबर त्यामुळे इथे क्लीन लेवल पटापट फ्लॅट होतात असं आहे. त्यामुळे कोणाला पाहिजे थर्ड फेजला बुक करू शकता, बुक करू शकता, बरोबर बुक करू फोर्थ पण करू शकता. कारण फर्स्ट अँड सेकंड आणि दादा मध्ये आले तेव्हा असं पूर्ण काम होतं आपला फोर्थ फेजचा. आता आपला पूर्ण उभा पण आलेला फेज पूर्ण. काय तो या साईडला फुल खाली होतं आणि बजेटमध्ये असल्यामुळे पटापट फ्लॅट पडत उभं जातं होतं हो ना, खूप बजेटमध्ये असं. आणि सर्व नॅशनल बँक लोन वगैरे होतं. सगळे नॅशनल बँकेचं. आणि आपला प्रोजेक्ट पण आहे ना, MSRDC अप्रुव्हल प्रोजेक्ट आपला आहे, त्यामुळे नॅशनल बँकेचं पटकन लोन होतं आपला. हो तर समजा इकडे बजेटमध्ये कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल ओके. तर इकडे 1 BHK चा रेट काय आहे इकडे? सध्या आता इकडे 1 BHK रेट चालू आहे ना, जो 31 ते 30 लाखामध्ये ऑल इन्क्लुजिव्ह आपण देतो फ्लॅट. 1 BHK फ्लॅट देतो. ओके. दुसरी गोष्ट 2 BHK फ्लॅट जो आपला आहे तो 43 लाख 42 लाख आपला रेट 2 BHK फ्लॅट. आपण ऑल इन्क्लुजिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टी टॅक्सेस पकडून वगैरे GST स्टॅम्प ड्युटी पकडून वगैरे सगळ्या गोष्टी असं. आणि गार्डन वगैरे पण गार्डन आहे प्रत्येक फेसला गार्डन आहे. आपण फोर्थ फेसला पण गार्डन पण दिसला नसतं प्रॉपर, ते बनलंच नाही अजून ते बनलंच असं. नाही तर बरोबर. फेस 2ला आहे गार्डन असं प्रॉपर सगळ्या फेसला गार्डन आहे. असं. नॉट बॅड. 30 लाखापर्यंत not चांगलं. तेच तर गार्डन बिर्डन पूर्ण स्पेसिस गार्डन आहे प्लस रस्ता तो स्पेशियस चांगला Spacious आहे. गाडी parking ला आतमध्ये वगैरे. गाडी बिडी लावू शकतो. Proper. parking ला चांगला आहे. हो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई पुणे हार्डली 2 मिनिटं. 2 मिनिटात बरोबर. हार्डली 2 मिनिटं actually. सही आहे. जरी कोणाचा सेकंड होम असेल घ्यायचा किंवा कसं असं काही एका लोकांचं प्रॉपर्टी असेल मुंबईमध्ये बरोबर आहे, बरोबर. ते सेकंड होम बघता पनवेलला घ्यायचं कमी बजेटमध्ये, तर हा प्रॉपर्टी बेस्ट एकदम आहे. बेस्ट आहे हो. खरी गोष्ट. म्हणजे तुम्ही घेऊन जरी ठेवलात आणि 5-6 वर्षांनी विका जरी काढला तरी तुम्ही प्लसमध्ये असणार आहात बरोबर. असं. आणि कसं असं आपण ज्या प्रॉपर्टी विकतो तेव्हा कसं असं आपण बघतो की कुठे काय जवळ आहे वगैरे, आपल्याला हायवे टच आहे पण प्रॉपर्टी पटकन विकत जाऊ शकते तर असं. आणि हायवे टच आहे, अटल जवळ आहे, एअरपोर्ट जवळ आहे, डीमार्ट कॉलेज स्कूल सगळ्या गोष्टी जवळ आहेत. जवळ आहे. तर मंडळी तुम्हाला दाखवलं मी बजेटमध्ये आपले कसे रूम्स आहेत ते आणि प्राइसिंग सांगितलं तुम्हाला. कोणाला घ्यायचं असेल नक्कीच नंबर फ्लॅश करतो, नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता आपण चाललो आहे प्रीमियम फ्लॅट्स पाहिला, ते पण बजेटमध्ये असणार आहेत. आणि ते आणि ते मुंबई गोवा हायवेला आहे. हे मुंबई पुणे एक्सप्रेसला आहे आणि ते मुंबई गोवा हायवेला आहे. म्हणजे कोकण वाचण्यासाठी तर चुम्मेश्वर आहे फॉर शुअर. अरे इथून टर्न मारतो आपण. हां बरोबर. हां बरोबर फळचं वाट आहे बरोबर. हां गोव्याला हो आमचा नेहमीचा रस्ता गावचा. खूप बेस्ट आहे. हां तसं आहे ते ॲक्च्युली. आता पण तिकडून जायचं आहे हो. आता पण लोक उलटी जातात, ती गोष्ट वेगळी. लोक काय नाही तर काय. हां चला आता गावची जरा फील येते. चला मग गावी जाऊया. काका तर सोडा मला अंजाला डायरेक्ट. तुम्ही पण जरा तुम्ही मग राहा. हां उद्या निघू परत. उद्या येऊ परत. म्हणून आपल्याला आता लेफ्ट लावला यायचं. गिरवळे म्हणून. हायवे पासून हार्डली 400-500 मीटरमध्ये साईड चालू आहे. ओके म्हणजे गिरवळीच्या बाजूला तिकडे बस स्टँड आहे, पण शेअरिंग रिक्षा वगैरे आहे, सर अवेलेबल आहे. आतमध्ये आलो हार्डली 1-2 मिनटं. 1 मिनिट 1-2 मिनटं बरोबर. कोणा आर्क आहे बघा. पूर्ण चालू होतं आपले फेस 3 आहे. आपण दाखवूया हां काम चालू आहे. तर इकडे आता आपण पाहिलं आलं कोणार्कचं प्रीमियम पण बजेटमध्ये असलेले फ्लॅट्स. हे कोणार्क स्टेलर हाय कॅसल सॉरी हाय कॅसल आहे. हा स्टेलर आहे इकडे. आणि इथे पाठी आपण बघतो ते एस्ट्रो आहे, मग ते हा एस्ट्रो आहे. अच्छा हा वाला एस्ट्रो आहे. ओके हा वाला एस्ट्रो आहे. हा हाय कॅस्टल, हा स्टेलर, हाय कॅसल स्टेलर तो ओरेन. हां तो नवीन केलं आहे ते. हां लास्ट टाइम नव्हतं ॲक्च्युली ना. फक्त हाच फक्त टॉवर होता. हाच टावर होता. तेच लास्ट टाइम हाच टावर होता फक्त. हां आणि पूर्णपणे इकडे सपाट होता आता. हां बरोबर हे सर सही आहे. हां स्पेशल केवढं बघा ना. ही बिल्डिंग आणि ही बिल्डिंग जागा केवढी मोठी आहे. हां ॲक्च्युली जागा मोठी आहे या दोन बिल्डिंगमध्ये. तर आपण पहिलं काय पाहूया कोणाक हाय कॅसल. हां आणि ह्या इकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत कोणाकमध्ये की त्याच्यामध्ये हाय कॅस्टमध्ये भरपूर फ्लॅट पूर्ण सोल्ड आउट झालेले आहेत. ओके म्हणजे बुकिंग तुम्ही आता मोस्टली स्टेलरला घेत आहेत, एक्स्ट्रामध्ये घेत आहेत. ओके ऑरियनमध्ये 2 BHK फ्लॅट आहे बरोबर. हा जो टॉवर आपला आहे स्टेलर पूर्ण 1 BHK फ्लॅट आहे. 1 BHK फ्लॅट आहे. अवेलेबल आहेच नाही. ओके आणि यामध्ये पण 1 BHK
अच्छा एक्स्ट्रामध्ये पण ओके तसं आहे. सोल्ड आउट झालेत मोस्टली. हां पैसा. तर इकडे आता आपण आलो कोणार्क हाय केसलमध्ये ना. हे बघा ही लॉबी आहे आणि इकडे टोटल 10 फ्लॅट्स आहेत. 5 इकडे 5 तिकडे. हे दाखवतो तुम्हाला. आता म्हणजे पाहणार 2 BHK आहे. सॅम्पल फ्लॅट नाही रेडी फ्लॅट आहे ते. हे बघा हा हॉल आहे ना पूर्ण मोठाच्या मोठा. ओके इकडे बाल्कनी पण आहे. हां इकडे किचन आहे. हे बघा आणि इकडे वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूम आहे. हा एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. अच्छा आपण तिकडून आलो ना असे. हां बरोबर बरोबर. हवेशीर बघ केवढं आहे. हे जे फ्लॅट आहेत ना हां त्याच्यात थोडासा हे कमी आहे. जो पुरा टोल फ्लॅटचा आपण इकडे बघतो ना. हां मोठा एरिया. हा जरा कमी एरियावाला म्हणजे हा तरी काय एरिया असेल 715 च्या आसपास आहे. आणि आपण आता कार्पेट area बघू. कार्पेट आणि हा कॅसल तिकडे जास्त मोठा जरा मोठा 700च्या आसपास आहे. 730 आहे. मग 100चा वाढता आहे जास्त अजून. वाढतं. बरोबर बरोबर. आणि हा जो वॉशरूम आहे ते या बेडरूमसाठी आहे. ह्याच्यासाठी आहे. सुंदर 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 आहे. खूप छान आहे. मस्त आहे. हा 2 BHK आहे. हॉल मोठा आहे. छान आहे. हां हॉल स्पेशियस आहे. किचन पण छान आहे. हो डबल प्लॅटफॉर्मचं. पुढे जागा आहे वॉशिंग मशीनसाठी. अरे फोटो इकडे पण जागा आहे. याला पण थोडीशी लहानशी बाल्कनी काढली आहे. हे बरं आहे पहिल्यापासून वरती छप्पर आहे. टेन्शन नाही. म्हणजे पाणी आत येणार नाही. हां एकदम हां. सुंदर आहे. तो आपण जे पहिला तो 2 BHK होता. टोटल 10 फ्लॅट म्हणून बोललो होतो ना तर 5 2 BHK आणि 5 1 BHK. हे बघा हे काय. हे ठीक आहे तुला प्रोजेक्टचं काम EV वगैरे लागतं. अच्छा अच्छा ओके म्हणजे तू तुमच्याच ठेवलं आहे. हा फ्लॅट ठेवलंय. ओके ओके दाखवायला कसं बनतंय प्रॉपर कसं बनणार आहे. हां म्हणजे ॲक्च्युली याला पण हे पण ठेवलं आहे प्रोजेक्टर वगैरे. कोणी कस्टमर आलं हां ओके वरती लावले प्रोजेक्टर. कस्टमर आले की बसून आरामात बघू शकतात ते. भिंताच्या भिंतीवर झालं दिसतं कसं बनणार आहे. कसं बनणार आहे आणि काय कसे सॅम्पल फ्लॅट वगैरे असतात प्लॅनिंग कशी असेल. हां एक चांगली सोय केली आहे. आणि मस्त झोपायला मस्त एक नंबर. सही आहे नॉट बॅड. छान केलं आहे. सुंदर आहे. हां काय बघू मालेस तू नॉन सेन्स. म्हणजे असं आहे, मस्त आहे, space आहे. चला दाखव तुम्हाला 1 BHK आता. Spacious वाटतं. हां अरे नॉट बॅड. हा आहे बघ, किचन पण छान आहे आणि हे पण छान आहे. किचन पण छान आहे यार. आणि हा बेडरूम आहे. सुंदर आहे. पुरे आहे आपल्या चौघांसाठी पुरेच आहे. उघड जरा मग लागलं त्याला हाताला उघडला जाते. आणि एकदम हवेशीर आहे. हे काय आहे? हे त्यांचं कधी गार्डन वगैरे असणार आहे हे एरिया. नाही नाही बिल्डिंग बनते ना. वॉकिंगचं असतं ना हे ना. मी ते सांगते हा अच्छा हा गार्डन एरिया आहे. हा गार्डन एरिया आहे. स्विमिंग पूल आहे. अच्छा तो स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल. अच्छा ओके ओके म्हणजे या बिल्डिंगचं आहे. या बिल्डिंगचं कोणा हाय कॅस्टलचं. हाय कॅसलचं. अच्छा अच्छा बघा इकडे. आणि मला माहिती आहे ना हे बघ हे असं गार्डन एरिया हा. म्हणजे मुलं लहान खाली खेळतीला दिसतील कुठे हा स्विमिंग पूल समोरच आहे इथे. ओके. गार्डन एरिया आहे. Sitting अच्छा वगैरे. बरं 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 बरं. पैसा आहे माही रे. म्हणजे वरती काय होणार नाही आहे. हे पूर्ण हवेशीरच आहे. हा हे ओपनच आहे. ओपनच आहे. हां नॉट बॅड मस्त आहे. नाही छान आहे छान आहे. हे मस्त आहे. हे मस्त आहे बघ इथे. वॉशरूम आहे. एरिया कमी आहे. इथे हां हाय कॅस्टल मधला. हा किती एरिया तरी असेल. हा 400 कार्पेट. 400 कार्पेट तरी मोठा वाटतो. त्याचं वाटत सुंदर नाही. वाटतो. इथे मस्त पाण्याला नाही तो हां हे मस्त आहे. केन टाईप छान आहे छान आहे. आणि समोरचा व्ह्यूज तर बघा इथं काय बनणार नाहीये. पुढे काय बनणार नाही. पुढे मी तेच म्हणत ना उठल्या उठल्या इतकी सुंदर खूप शांतता गाड्या आणि मेन म्हणजे पावसाळा असेल ना तर एक नंबर. खूप सुंदर वाटत खूप सुंदर. बरोबर. आणि आपले पोरं इकडे समोर असं खेळत असतील. मी तेच ना पोरं खेळतात लक्ष आहे आपल्या गार्डन कुठे कुठे. तर ॲक्च्युली तुम्हाला 2 BHK फ्लॅट दाखवला 1 BHK फ्लॅट दाखवला आणि आता आपण आहोत हाय कॅस्टल. हाय कॅसलमध्ये ना. हाय कॅसलमध्ये किती माझी बिल्डिंग 19. 1.5 टॉवर आहे. ओके आणि आपल्या हाय कॅसलमध्ये सॉरी स्टेलरमध्ये स्टेलर आहे 24 माळा टॉवर. 24 माळ टॉवर. हा आहे 19 माळा टॉवर. स्टेलर आहे 24चा. ओके एक्स्ट्रा आहे तो 21 माळ्याचा. एक्स्ट्रा 31 चा. चौथा झालाय लॉन्च तो ओरियन नावाचा. ओरियन. आहे 25. तर ओरियन जे आहे तो 25. 25 माळ्याचा आहे. ओके म्हणजे हायएस्ट 31चा आहे.
31 हायेस्ट आहे कुठचा आहे तो स्टेला Astra. ॲस्ट्रा हायेस्ट आहे इकडे बघा. हां हां ओके ओके बघा याच्यामध्ये आहे ना आपण इथून आलो बरोबर आहे आपण इकडून आपण आता मेन रोडने आपण आलो बरोबर आहे त्यानंतर आपला फ्रंटला जो लागतो ना तो इथे रोडने मेन रोडने आला बरोबर आहे आपण इथे एंट्री केल्यानंतर ना पहिला आपल्या फेसिंगला लागला तो कुठला आहे कोणा एक्स्ट्रा आहे म्हणून एक्स्ट्रा हा जो 31 माळा टॉवर आहे ओके. याच्यामध्ये 2 BHK आणि 1 BHK अवेलेबल आहेत ओके असा पुढे आल्यानंतर आता आपण उभे आहोत ना तो कशामध्ये आपण उभे आहोत याच्यामध्ये आहोत बरोबर कोणाक हाय कॅस्टल कॅस्टलमध्ये. हा 19 माळा टॉवर आहे ओके. बाजूला जो एक्स्ट्रा आहे तो एक 24 माळा टॉवर आहे जो की याच्यामध्ये पूर्ण 1 BHK फ्लॅट आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये पूर्ण ओके. आणि हा साईडला इकडे बघा हा कोणाक ओरायन म्हणून टॉवर आहे तो 25 माळा टॉवर आहे असं टोटल 4 टॉवर आहेत 19, 31, 24 आणि 25 ओके ॲस्ट्रा सगळ्यात मोठा आहे एक्स्ट्रा सगळ्यात मोठा कारण फ्रंटला पडतो फ्रंटला पडतो. याच्यामध्ये कमर्शियल काही पण आहेत शॉप पण आहेत शॉप पण आहेत ओके आणि बाकीला पण शॉप्स वगैरे आहेत बाकीले शॉप नाही अच्छा फक्त ॲस्ट्रा शॉप आणि प्रत्येक हे बिल्डिंगला इंडिव्हिज्युअल गार्डन स्विमिंग पूल वगैरे आहे तिकडे बघा म्हणजे याच्यामध्ये पण. प्रत्येकाला 25 एम्युनिटीज आहेत हा असं नाही 4 टॉवर बोलले की 4 टॉवरचं एकच गार्डन असं कळलं नाही मला, असं नाही तर 4 टॉवरला वेगवेगळे स्विमिंग पूल गार्डन वगैरे एरिया आहे ओके तसं व्हायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता म्हणजे जेव्हा मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा फक्त 3च टॉवर आय थिंक तुम्हाला सांगितलं बरोबर बरोबर ओरियन आता नवीन सुरू केलं आता हा वाला हा 25 वाला तो आता सुरू केला ओके तेव्हा हाय कॅसल बनत होतं फक्त 12 माळ बांधलेले तेव्हा. हा तेव्हा बनत होतं आता पूर्ण रेडी झालंय Almost. आणि सोल्ड आउट पण झालं सोल्ड आउट पण झालं पूर्ण फ्लॅट विचार करा काय सांगायचं आता कारण की याच्यामध्ये पूर्ण चॉईस जरा कमी झालं सध्या हा म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही स्टेलरमध्ये नक्की जाऊ Stellar शकता मध्ये तुम्हाला पुढे दाखवेल हा. म्हणजे तर तुम्हाला चॉईस मिळेल याच्यामध्ये काय जे फ्लॅट अवेलेबल आहे तर चॉईस मिळणार नाही चॉईस म्हणजे कसं व्ह्यूचा चॉईस हा कधी गार्डन म्हणा किंवा ते तुम्हाला चॉईस मिळणार नाही त्यासाठी कारण सर्व सोल्ड आउट झालेले आहे बरोबर बरोबर मग इकडे लोक राहायला वगैरे आलेत की नाही आता पोझिशन भेटलं नाही आपल्याला अच्छा. म्हणजे ते पूर्ण कधी ऑलमोस्ट झालेला आहे हा. आपला हा 27 डिसेंबरला पोझिशन आहे याची. अच्छा ह्याची ह्याची हा. ओके ओके म्हणजे बिल्डिंग पूर्ण काम झालेलं फक्त आतमधलं काही फिटिंग वगैरे असेल लाईटिंग फिटिंग हा 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 किंवा लिफ्टचं काम वगैरे हे फक्त बाकी राहिलेलं आहे ओके बाकी ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे झालं डन ओके नॉट बॅड तर आता आपण जाऊया पहिला स्टेला 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 ही जी समोरची आहे ना ती स्टेलार आहे ही 24 नाही किती बोला तुम्ही 24 माळा हा 24 माळा टॉवर बरोबर आणि याचं कायचं प्रदर्शन तरी 28 मध्ये मिळेल 28 मध्ये आहे ओके ओके इकडे तुम्ही फ्लॅट घेऊ शकता इकडे 1 BHK दोन्ही अवेलेबल 1 BHK अवेलेबल आहे याच्यामध्ये आहे 2 BHK नाही 2 BHK हा पूर्ण टॉवर 1 BHK फ्लॅटचा टॉवर ओके हा 1 BHK टॉवर पूर्णपणे तिकडे जो आहे ना तो ओरियन ओरियन आहे तिकडे 2 BHK आहे आणि तो नवीन फेज येतो तो नवीन फेज आता बरोबर recently नवीन रिसेंटली लॉन्च केले आहे जागा खूप मोठी आहे आणि मेन म्हणजे काय म्हणजे 2 बिल्डिंगमध्ये जागा बघ एवढी मोठी स्पेशल बघ एवढे म्हणजे हा ट्रक उभा राहून पण त्याला जागा बघ एवढी उरली 4 ट्रक उभे आरामात म्हणजे स्पेशियस आहे हवेशीर आहे काही टेन्शन नाही आणि ह्याच्या पुढे पाठी काय बनणार नाही वाटत पण नाही मला इथं पुढे ना अजून इकडे पुढे आपला फेस 5 अजून इथे अजून 15 टॉवर बनणार 15 टॉवर अच्छा आता फक्त 4 फक्त टॉवर लॉन्चिंग झालेले आहे ओके ओके पुढे 15 टॉवर बनणार आहेत तर तुमचे सर्व हे फक्त कोणाचे पूर्ण अरे वा क्या बात आहे सही आहे हो तर आपण आता कुठे उभे आहेत इकडे उभे आहेत आपण बरोबर आता ना उभे आहेत आपण इकडे उभे आहेत इथे गाडीचं उभे इकडे बरोबर आहे हां म्हणजे आपण इकडे उभे आहेत आणि ही बिल्डिंग जी आहे आपल्या हाय कॅसल कुठची आहे आता हाय कॅस्टल आहे ही हाय कॅसल आहे ही बिल्डिंग आहे बरोबर आहे बरोबर आणि ही समोरची बिल्डिंग आहे ही स्टेलार आहे ही आपली building आहे. बरोबर आहे ही जी ओरेन आहे ओरियनची काम चालू आहे समोरचं होय. ट्रेन लागली ती ओके हां आणि ही जी पाठची एक्स्ट्रा जी आहे हां ती ती पाठी इथे बनते आणि हायवे टच आहे एकदम बरोबर हायवे हा बघा हा तो मॅप आहे आणि सेम तसं तिकडे बनलेलं आहे बघा आणि प्रॉपर सगळ्या बिल्डिंगच्या मधून बघा असं पूर्ण रस्ते वगैरे असणार आहेत हां. आधी कुठली आडी बिल्डिंग कुठलीच येणार आहे कुठेच नाही येणार बरोबर प्रॉपर बरोबर ओपन व्ह्यू असणार आहे ओके ओके आणि हा आपला तो रस्ता आहे हा मेन रोड असणार मेन रोड आहे आपल्या असतात तसं हां ओके ओके इकडे त्यांनी सेल्स ऑफिस ओपन केलं आहे मोठंचं मोठं आहे म्हणजे टेबल खुर्च्या वगैरे पाहू शकतात खूप ठिकाणी आहेत म्हणजे कोण बुकिंगला आलं तिकडे बसून त्यांना समजवतं सांगतात वगैरे आणि प्रोजेक्टर लावून वगैरे पण सर्व दाखवतात वगैरे तसं आणि एकदा तुमचं बुक झालं की मग सेल इकडेच आपलं चावी वगैरे देतात इकडे या साईडला म्हणजे कस्टमरचा असे हाल होता कामा नाही सर्व सोय इकडे केलेत त्यांनी इकडे पण आहे आपल्याला वरती येऊन बघितलं आपण वरती येऊन बघितलं आपण आता का बनवलं पावसासाठी म्हणजे पावसासाठी बरं पडतं ॲक्च्युली खरी तंबू टाईप केलं आणि सर्वांना मस्त AC आहे बघा काय बरं वाटतं आतमध्ये येऊन ना सही वाटतं सॅटर्डे संडे खूप हा बघा हा पूर्ण मॅप आहे आपण उभे आहोत इकडे इथे बघा पूर्ण पट्ट्या येलो पट्ट्यामध्ये इलेवन उभे आहे बाजूला सोमाटणे रेल्वे स्टेशन आहे ते फक्त सध्या पॅसेंजरला लोकलला नाही आहे चालू होणार आहे तुला चालू होणार लवकर ओके तसं बाजूला बस स्टॉप आहे इकडे स्कूल तुम्हाला दाखवले MNR स्कूल फूड डिलिव्हरी स्कूल आणि पुढे आपला कर्नाल म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे बरोबर ते डीमार्ट एकदम लागत आणि इकडे डीमार्ट आपला पूर्ण पळसे फाटा हां फळसे फाटा डीमार्ट लागला त्या साईडला आपला मुंबई पुणा रोड जो आपण आता गेलो होतो पाहिला बजेट रूम बजेटमध्ये हां बजेटच्या फ्लॅटवर पाहिलं हां इथे आहे पुणे हायवेला आहे पुणे हायवेला आपण जे बजेट फ्लॅट पाहिलं ना तो या हायवेला होते मुंबई आपला गोवा पुण्याला हायवेला मुंबई गोवा हायवेला कोणाचा म्हणजे आहे? कोकणाकडे तर एक नंबर आहे एक नंबर आहे आणि इथून बघा डीमार्ट आपला पळसे फाटापासून लेपला वळल्यानंतर आपला हा जेपीटी पकडल्यानंतर इथे एअरपोर्ट लागतो हा बरोबर JNPT एअरपोर्ट पुढे अटलचे तू हा एअरपोर्ट आहे
इकडे गेलं तर खांडेश्वर स्टेशन, खांडेश्वर मग स्टेशन आहे. मानसरोवर स्टेशन, मग बेलापूर स्टेशन. बरोबर बरोबर आणि इकडे बघा इथून आपला डिमार्ट पासून बरोबर आहे इथे ना, इथे पनवेल रेल्वे स्टेशन आहे इथे. हां ओके इकडे पनवेल स्टेशन आहे 5 मिनिटं डिस्टन्स मध्ये फक्त पनवेल हां स्टेशन. जास्त लांब नाही आहे लांब नाही. लांब नाही बरी गोष्ट आहे. आणि हे चिखली पण सुरू होणार आहे की झालं ऑलमोस्ट. झालं ऑलमोस्ट सुरू झालं. ओके 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 म्हणजे हा पूर्ण पण मॅप पाहू शकता. आणि इकडे बघा हा आपला अटल सेतू आहे. हा आपला अटल सेतू, बरोबर, हा. इथून आला आपलं एअरपोर्टवरून आल्यानंतर अटल सेतू आहे पकडली जाते म्हणजे मुंबईला. कनेक्टिव्हिटी चांगली आहे ना. म्हणजे अटल सेतू आहे, एअरपोर्ट आहे, School हा आहे. मधला हायवे आहे, स्कूल आहे, स्टेशन रेल्वे स्टेशन जवळ आहे. कुठून पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, असा इश्यू नाही आहे. ट्रॅव्हलिंगचा जरा पण इश्यू नाही आहे. आणि प्रदेशन ह्याचं 27, ॲस्ट्रा 28, हे 29 आणि ओरियनचं 30 असं या साली तुम्हाला मिळेल तसं. आणि हे तर गेलं सोल्ड आउट आहे. ॲस्ट्रामध्ये अवेलेबल आहेत, सॉरी ॲस्ट्रा का म्हणतो, ॲस्ट्रामध्ये अवेलेबल आहेत आणि ॲस्ट्रामध्ये ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेले आहेत ना. आणि कसं आहे प्लेन केव्हा लागतं रेट कमी असतो. बरोबर. प्राइसिंग पण निगेटिव्ह होते. आता कसं बघा तिथे दादरा बोलू तुम्हाला बघा तुम्ही हां त्याची प्राइसिंग खूप आहे. बघा इकडे बिल्डिंग पूर्ण रेडी झालेली रेडी आलेली आहे, रेडी झाल्यानंतर प्राइसिंग वाढलेली असते. वाढलेली असते, बरोबर आहे. रेट तुटत नाही. तुटत ना, बरोबर. निगेटिव्ह मध्ये ह्याच्यामध्ये निगेटिव्ह होते हां बरोबर बनते ना. बनते. मग तुम्ही ॲक्च्युली घेताना अंडर क्वेश्चन घेतलं खूप बरं पडतं आणि चॉईस पण असते. आणि चॉईस पण असते आणि प्लस आपलं तुमचं नेगोशिएट पण होतं आणि तुम्हाला असं कमी किमतीमध्ये गोष्टी मिळतं. एकदा बनून झालं Starting EMI पण कमी असते. हां स्टार्टिंग EMI पण कमी होतं, खरी गोष्ट आहे. हां नंतर तो वाढत गोष्ट वेगळी का तो स्लॅब होतो वाढत जातं ती गोष्ट वेगळी. पण स्टार्टिंगमध्ये हां घ्याल तुम्ही आहे ना रेडीमध्ये घेतलं की हा इश्यू आहे की डिजिटल येते ना तर हां. पूर्ण हप्ते तुमचे मोठे मोठे हप्ते. मोठे मोठे हप्ता खरी गोष्ट आहे. अंडर कंट्री म्हणजे आमचा हप्ता कमी असतो. कमी असतो हो, हळूहळू तसं स्लॅब वाढत तुमचा हप्ते असतो. हप्ता वाढतो, खरी गोष्ट तुम्ही आहे. तुमच्याकडे फंड जमा होते जमा होते हां रिलॅक्स फील असतं. रिलॅक्स वेगळं असतं. मग डायरेक्ट बर्डन नसतं आपलं. हां बर्डन नसतं. डायरेक्ट बर्डन पडत नाही. माझी गोष्ट खरी आहे. म्हणून कधी मग घेता अंडर कसं घेतलं कधीही चांगलं आहे तसं. आणि टेन्शन नाही, हे बिल्डर आपण चांगलं ओळखीचे आहे, काही इश्यू नाही. builder आहे. आणि प्लस महाराष्ट्र बिल्डर आहेतच, जागा पण तुमचीच आहे, फंडिंग पण तुमचंच आहे. असं काय असं नाही की बाहेरून काय घेतलंच नाही त्यांनी. विश्वास आहे म्हणून काय टेन्शन नाही. हां आणि आता आपण जे ॲस्ट्रामध्ये घेतलं स्वस्त पडेल, पुढे ॲस्ट्रा बनून झालं की ते महाग पडेल, आता गॅरंटी महाग पडेल. फ्लोअर आहे पूर्ण बनेल ना तेव्हा तर रेट विचारच नाही का तसं. तर मंडळी आपण आता फ्लॅट्स पाहून निघालो आहे. तुम्हाला दाखवले फ्लॅट्स प्रीमियममध्ये फ्लॅट्स आहेत, ते बजेटमध्ये पण आहेत. ह्याचे रेट्स आपण ऑफिसमध्ये गेल्यावर सांगेन तुम्हाला मी. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला 2 फ्लॅट दाखवले, एक बजेट आणि एक प्रीमियम विथ बजेट तसं आहे ते. तर ऑफिसमध्ये पोचतो आणि तुम्हाला सांगतो ह्या प्रीमियम फ्लॅटचे काय रेट्स आहेत ते. मग कसं वाटलं अजून स्प्रुवाला येणार नाही. आपण जेव्हा सॅम्पल फ्लॅट रेडी होईल ना स्टेलारचा, तो पण स्प्रुवाला घेऊन येणार आहे दाखवायला खास पैसा. ते खुश होईल, जाम खुश होईल. लगेच हायवे पण लागला आपल्याला. बघा आता बोलता हायवे पण आला बघा. जस्ट बाहेर पडलो ना बोलता हायवे आपला मुंबई. हा मुंबई गोवा हायवे. तर काय सही आहे. कोकण वाचन एक नंबर आहे बरोबर. तर मंडळी फायनली आपण एका सेल शॉपिंग आलेलो आहोत. तुम्हाला मी बजेट फ्लॅट पण दाखवलेले आहेत आणि प्रीमियम फ्लॅट दाखवले ते पण आहेत बजेटमध्ये. बजेटचे रेट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत तिकडे. आता प्रीमियमचे रेट्स राहुल साहेब सांगतील तुम्हाला. रेट्स ॲक्च्युली मी तिकडे ऐकलेत ना, मला तर मन भरलं आहे आणि मी विचार करतो आहे बोलू. पण तुम्ही आपल्या रेट्स तर ऐका. येस बोला. तर मित्रांनो आता 1 BHK जो आहे आपला तो 47 लाखपासून चालू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व खर्चासहित रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. याच्यामध्ये फक्त पार्किंग आणि फ्लोराईचे चार्जेस सेपरेटली असतील. Okay. बाकी सर्व काही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. Okay. आता आपला जो 1 BHK आहे तो तुम्हाला सांगितलं की 47 लाखापासून स्टार्टिंग आहे आणि जो आपला जो 2 BHK आहे तो आपल्याला पकडून चला 62 लाखापासून चालू आहे. त्याच्यामध्ये 4th फेज मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला 2 BHK जो आहे तो तुम्हाला 62 लाखापासून चालू आहे सर्व खर्च सहित. सर्व सहित वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये पण प्राइसिंग थोडेफार निगोशिएबल आहे. तुम्ही अच्छा. प्रत्यक्ष आल्यानंतर ना तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवल्या जातील. बरोबर, तसं. प्राइसिंग वगैरे कोणता फ्लॅट पाहिजे तुम्हाला, कसा स्क्वेअर फीट पाहिजे. कारण इथं कसं आहे की कमीत कमी एरियापासून जास्तीत जास्त एरियापर्यंत फ्लॅट आहे, तशा पद्धतीने प्राइसिंग आहे. ओके. आणि काम सुरू असताना घेतलं कधी चांगलं कारण स्वस्त पडतं येस आपल्याला. येस. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये कधी घेतलं तरी तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये प्राइसिंग कमी असते. जेव्हा कन्स्ट्रक्शन रेडी होतं तेव्हा ऑटोमॅटिकली रेट वाढले तर खरी जेव्हा गोष्ट तुम्ही रेडी मध्ये घ्यायला जाता तेव्हा ते रेट वाढलेलेच असतात. Okay. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं तर तुम्हाला फायदा होतो. Yes. आणि आता समजा आता ॲस्ट्राचं काम सुरू आहे येस. तिकडे तो आपल्याला किती पर्यंत रेट आहे तो बोलतो. एक्स्ट्राचा तुम्हाला जो 1 BHK आहे तो पकडून चला तुम्हाला ऍव्हरेजली 47 पासूनच चालू आहे. म्हणजे कारण- आयडियली सर्व 1 BHK Yes, 47 1 पर्यंत BHK आहे. 47 मग तो पर्यंत ॲस्ट्रा असू दे किंवा Yes, स्टेलर असू दे थोडंफार स्लाइटली कमी जास्त. त्याच्याप्रमाणे कमी जास्त प्राइसिंग असेल. ओके. पण
एक 45 आणि 50च्या मध्ये येस येस राईट सर्व जे पण आहेत आणि 2 BHK 60-62 मध्ये 62च्या पुढे पकडून चला 62 आणि काही काही एरिया मोठे आहेत ना काही मोठे आहेत, flats. मोठे आहेत, बरोबर. त्यामुळे 62 ते 70च्या दरम्यान तुम्हाला 2 BHK भेटून जाईल. ओके तसं Yes. आणि मी हे साहेब बोलत मला की आपलं स्टेलारचं 28चं पोझिशन आहे Yes. बरं, हाय कॅसलचं 27ला आहे Yes, yes. आणि ॲस्ट्राचं 29ला आहे येस येस आणि ओरियन जे आहे ते 30ला आहे. येस येस असं एक वर्षाचा गॅप मध्ये तुम्ही वर्षाच्या गॅप मध्ये आपण ते केलेलं आणि आहे. त्यात स्विमिंग पूल वगैरे रेडी होऊन जाईल. सर्व पूर्ण 25+ अॅमिनिटीज स्विमिंग पूल आहे तुम्हाला, म्हणजे एक प्रत्येक अॅमिनिटीज दिलेली आहे आपण. इनडोर गेम, आउटडोर गेम, जिम्नॅशियम, परत तुम्हाला रूफटॉप गार्डन असेल किंवा टेनिस कोर्ट असेल, बास्केटबॉल म्हणजे टेनिस कोर्ट पण आहे. येस टेनिस कोर्ट पण म्हणजे दिले, यांचं कसं आहे, बास्केटबॉल प्रत्येक पण. बिल्डिंगचं वेगवेगळं वेगळं नाव आहे. येस प्रत्येक बिल्डिंगला तुम्हाला इंडिव्हिज्युअली 25+ अॅमिनिटीज भेटणार. म्हणजे असं एकच नाही, प्रत्येक प्रत्येक बिल्डिंगला ते प्रत्येक दिलेलं आहे वेगवेगळं. येस ती एक चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली ते हे main आहे. महत्वाचं ते main आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कसं आहे ना, एकाच बिल्डिंग 4 बिल्डिंग काही लोक काही बिल्डिंग 4 बिल्डिंग करतात, एकाच ठिकाणी अम्युनिटी ठेवतात, Yes. त्याला बॉस म्हणून एकच ठिकाणी ठेवतात आणि मग ते गिचांडी खूप होऊन जातं कारण एवढे फ्लॅटमध्ये. पण हे बरं आहे की एकाच सर्व बिल्डिंगचे वेगळे आहेत. Yes. पण मी पण बरं आहे म्हणजे टेनिस कोर्ट वगैरे सर्व सर्व available आहे. आहे. Not bad आहे. खूप पूर्ण छान आहे. सर्व दिलेलं आहे. खूप छान आहे. आणि व्हेंटिलेशन एवढी सुंदर आहे. आणि एक Parking मला खूप आहे पार्किंग ना. हा एक गोष्ट हा. पार्किंग स्पेस जास्त आहे. इव्हन 2 बिल्डिंगच्या मध्ये स्पेस आहे ती पण खूप जास्त Spacious आहे आहे. एकदम. म्हणजे आरामात 3 ट्रक उभे राहतील. ऍक्च्युली जेवढं कन्स्ट्रक्शन आहे ना, कन्स्ट्रक्शनचं जेवढं वर्क आहे ना, म्हणजे जेवढे बिल्डिंग बनते कन्स्ट्रक्शन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त स्पेस हा पण अॅमिनिटीज बरोबर बरोबर हा. म्हणजे कन्स्ट्रक्शन जरी तुमचं 40 गुंठे असेल तर 40+ गुंठे आपण ते Amenities आहे. हा, amenities तसं साठी केलं. use केलं. तसं केलं. आणि बिल्डिंग मध्ये पण रूफटॉप पोडियम पार्किंग वगैरे आहे किंवा रूफटॉपला तुम्हाला गार्डन वगैरे Garden दिलेलं आहे. म्हणजे वगैरे. बिल्डिंग मध्ये पण इंडिव्हिज्युअली आपण अॅमिनिटीज दिलेले आहे. ओके, ओके. Yes. आणि आजूबाजूला तुम्हाला दाखवलं आहे स्कूल आहे जवळ, मग त्यांचे कॉलेज जवळ आहे, Highway hardly एअरपोर्ट पार आहे, होतो. हायवे तर मुंबई गोवा हायवे हार्डली 2-3 मिनिटं मॅक्स टू मॅक्स बोलता मला कळणार पण कधी पोहोचाल. Yes, yes. आणि प्लस जे बजेटवाले आहे ते मुंबई पुणे एक्सप्रेस Yes, हायवे मुंबई ते पण पुणे. एकदम जवळच आहे. तर Yes. तुम्हाला दोन्हीकडे पाहायला मिळतील बजेट आणि प्रीमियम. Yes. तर मी असं म्हणेन की तुम्ही प्रीमियम घेतलं कधी चांगलं, कारण आपल्याला कमी रेटमध्ये खूप काही गोष्टी मिळतात फ्रँकली सेम. Yes. कारण घर आपण फ्रँकली एकदा Yes, घेतो, yes, right. कारण सारखं घरातून घेत नाही तसं बघायला. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकतात आणि लोन वगैरे सर्व नॅशनल अवेलेबल आहे. ऑल नॅशनल बँक मधून तुमचं लोन होईल. SBI, ऍक्सिस, HDFC या सर्व बँकेतून आपल्याला लोन भेटू भेटू शकतं. येस प्रोजेक्ट हा आपला रेरा अप्रूव्ड आहे, MSRDC अप्रूव्ड आहे, त्यामुळे काय हरकत नाही. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. थँक्यू राहुल साहेब. ओके थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला नक्कीच मी फ्लॅट बुक करा, नंबर मेन्शन करतोय, नक्की Yes, कॉन्टॅक्ट करा. yes. महत्वाचं म्हणजे पिकअप पॉईंट आहे फ्रॉम Pickup पनवेल drop आणि आहे. खानदेश्वर Yes, yes. अवेलेबल आहे, काय टेन्शन नाही. Pickup पिकअप ड्रॉप दोन्ही आहे Pickup तसं. दिलाच आहे. आणि मेन गोष्ट तुम्ही ते जागा तुम्ही आपण बघितली ना ती चांगलं आहे, ते स्पेस चांगले ठेवले म्हणजे बसायला वगैरे लोकांना प्रेझेंटेशन दाखवायला ते मस्त आता केलं कसं आहे ते. की तुम्ही आता बघताय हा. ना, तर आता बघण्यापेक्षा ना फर्स्ट फेज जेव्हा रेडी Ready होईल. तेव्हा होईल. ऍक्च्युअल हा. तुम्हाला समजेल. आणि समजेल. कोणाचं जे काम आहे ना ते कन्स्ट्रक्शन क्वालिटी मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर कारण बरोबर. काम हे म्हणजे त्या पद्धतीने केलं जातं तिथे. हम्म. कारण म्हणजे इंडिव्हिज्युअली बरेचसे प्रोजेक्ट आहेत. इव्हन खारघरमध्ये जरी गेला ना तुम्ही, उत्सव चौक ते तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्या रोडला म्हणजे आपला गोल्फ कोर्सचा जो रोड आहे ना हम्म. त्या लाईनला तुम्ही जावा. सगळे जे शॉप्स आहेत उमाचे वगैरे ते पूर्ण श्रीकृष्ण पॅराडाईज म्हणून सोसायटी, लांब लचक सोसायटी आहे. अच्छा. ती पूर्ण सोसायटी कोणाची आणि तिथं म्हणजे क्वालिटी सगळे Quality चांगलं. कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे, थोडक्यात बोलायचं. थँक्यू सो मच. नक्कीच नंबर फ्लॅश करतोय, Yes, yes. कॉन्टॅक्ट म्हणजे करा. आपण विश्वासात घर एक घेतो आपण. हा, बरोबर. आपण म्हणत नाही घर आपण एकदाच घेतो, आपल्या Yes. सगळ्या इच्छा आणि विश्वास ठेवून घेतो आणि आपल्याला जे हवं ते सगळं तुम्हाला मिळेल. आणि विश्वासू बिल्डर आहे आम्ही आणि बिल्डर पण महाराष्ट्र काय टेन्शन काही नाही, टेन्शन नाही. स्वतःचं फंडिंग आहे, स्वतःची जागा आहे. अजून काय आपल्या लाईफमध्ये. चला थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा Okay. आणि हसत राहा. बाय.